पुण्यातही मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। हवामान विभागाकडून पुणे घाटमाथ्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। पुढील 2 दिवस अतिवृष्टीचा इशारा आहे। पुढील 3 ते 4 दिवस शहरामध्ये पावसाचा जोर कायम राहणार अशी शक्यता आहे। या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी लक्ष्मण जाधव देत आहेत। लक्ष्मण, आपण पाहतोय पुण्यात आता मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। गेल्या 2 दिवसांपासून देखील पुण्यात पाऊस सुरू होता। सध्या काय परिस्थिती आहे? निश्चितच सेजल, गेल्या 3 ते 4 दिवसापासून पुण्यामध्ये सातत्यानं पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळतोय। रात्रीपासून खरं तर पावसाचा जोर वाढलेला होता आणि अगदी सकाळी बघतोय आपण की सकाळी सुद्धा अगदी जोरदार पाऊस बरसतानाचं चित्र जे आहे ते सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। सध्या आपण पुण्यातल्या छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरती आहोत। साहजिकच महानगरपालिकेचा हा सर्व परिसर आहे आणि अगदी सकाळचं हे वातावरण असल्यामुळं शाळेमध्ये जाणारे विद्यार्थी असतील किंवा कामावरती जाणारे कर्मचारी यांची अगदी धांदल उडतानाचं चित्र जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतंय। मात्र पुढील 2 दिवस घाटमाथ्यावरती अतिवृष्टी होणार आहे असं भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या वतीनं अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे पुणे परिसरामध्ये पुढील 2 दिवस जो आहे तो पावसाचा जोर आणखी वाढणार आहे असं हवामान खात्याच्या वतीने सुद्धा अंदाज जो आहे तो व्यक्त केला जात आहे। गेल्या 4 दिवसापासून सातत्यानं पाऊस पडत असल्यामुळे पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण साखळीमध्ये सुद्धा मोठी वाढ झालेली आहे। त्यामुळे साहजिकच पुण्याला दिलासादायक बाब म्हणावी लागेल आणि पुण्यामध्ये किंवा पुण्याच्या परिसरामध्ये सुद्धा वातावरणामध्ये एक आल्हाददायक गारवा निर्माण झालेला आहे। त्यामुळे पुण्यातलं तापमान सुद्धा 27°C पर्यंत जे आहे ते गेलेलं आहे। मात्र काल अगदी दिवसभर पाऊस सुरू होता, रात्रीपर्यंत सुद्धा पावसाचा जोर कायम तसाच होता। मात्र त्या सकाळपासून आपण बघू शकतो। अगदीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। तर आपण पाहतोय पुण्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे।